नमस्कार विद्यार्थी मित्र डीजेड अकॅडमी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आपण यावर्षी इयत्ता 11वी मध्ये प्रवेश घेतलेला आहे। या 11वीच्या प्रवेशानंतर तुम्हाला इयत्ता 11वी व 12वी असे 2 वर्ष आपल्याला हा मॅथमॅटिक्स सब्जेक्ट शिकायचा आहे। या इयत्ता 11वी आणि 12वीचा बराचसा काही जो सिलेबस आहे तो को रिलेटेड आहे, म्हणजे 11 चे काही चॅप्टर हे 12 चा बेस म्हणून आपण वापरणार आहोत। तेव्हा सुरुवातीपासूनच जर मॅथमॅटिक्सचा अभ्यास व्यवस्थितपणे तुम्ही केला तर 12वीला जिओग्राफी ठेवू की मॅथमॅटिक्स ठेवू अशी शंका तुम्हाला कदापि येणार नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे मॅथमॅटिक्स 12th ला सोडणं ही सर्वात मोठी चूक आपण सायन्सला येऊन करतोय असं तुम्ही समजून घ्या। त्याचं कारण असं की तुम्ही ज्यावेळेस 11th मधनं 12th मध्ये जाणार आहात आणि तुम्हाला मॅथमॅटिक्सच्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या फिजिक्स केमिस्ट्री मध्ये खूप जास्त प्रमाणात वापराव्या लागणार आहेत। तेव्हा तुम्ही एकच एम ठेवा की मला 12th मध्ये पण मॅथमॅटिक्स करायचं आहे। आणि सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे मॅथमॅटिक्स थोडं तुम्हाला जड जाईल किंवा सोपं जाईल। ज्यांना जड जात असेल त्यांनी जास्त काही घाबरून जाण्याची चिंता करायची नाही। 11 पेक्षाही 12 चा सिलेबस खूप इझी आहे, पण सर्वात महत्त्वाचं त्यासाठी तुम्हाला मॅथमॅटिक्सचा 11 चा सिलेबस हा कळणं गरजेचं आहे, त्यामागचा हेतू कळणं गरजेचं आहे। आणि तुमचा जो 10th स्टँडर्डचा सिलेबस आहे, मी म्हणेन जो नवीन सिलेबस प्रमाणे देत आहात पेपर, तुमची दुसरी बॅच आहे, तर 11 चा आणि तुमच्या 10th चा कंपॅरेटिव्हली जर स्टडी केला आपण मॅथमॅटिक्स या सब्जेक्टचा तर बऱ्याचशा काही कन्सेप्ट आहे त्या तुम्ही 10th मध्ये बघितलेल्या आहेत, त्याच आपण वापरून पुढे सुरुवात करणार आहोत। आणि मग यामध्ये तुम्हाला मॅथमॅटिक्स फर्स्ट आणि मॅथमॅटिक्स सेकंड, जसा तुमचा जॉमेट्री असेल आणि तुमचा अल्जेब्रा असेल असे तुम्ही 10th मध्ये घेतलेले आहात, त्याच पद्धतीने आपल्याला 11th मध्ये घ्यायचे। फक्त जॉमेट्री आणि अल्जेब्रा असा भेदभाव न करता आपण फर्स्टला म्हणलंय मॅथमॅटिक्स फर्स्ट आणि सेकंडला म्हणलंय मॅथमॅटिक्स सेकंड। आणि मॅथमॅटिक्स फर्स्ट अल्जेब्रा म्हणून आपण बघणार आहोत आणि सेकंड कॅल्क्युलस म्हणून बघणार आहोत। आणि मॅथमॅटिक्स फर्स्ट मध्ये बरेचसे काही चॅप्टर हे तुमच्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन वगैरे यावरती असणार आहे, म्हणजे तुम्ही जिथं 10th मध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सोडला तिथूनच आपण काय करणार आहोत स्टार्टअप करणार। त्या आधी तुम्हाला अँगल अँड मेजरमेंट, त्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक फर्स्ट, ट्रिग्नोमेट्रिक सेकंड, ट्रिग्नोमेट्रिक थर्ड या पद्धतीचे चॅप्टर पूर्ण करून त्यानंतर सर्कल, त्यानंतर तुमचा स्ट्रेट लाईन आणि कोनिक्स आणि हायपरबोला या 2 नवीन कन्सेप्ट तुम्ही तिथे शिकणार आहात। आणि त्यानंतर मॅट्रिक्स आणि डिटर्मिनंट सारखा एक छोटासा की जो 12th चा पहिला चॅप्टर आहे आणि 11th चा लास्ट चॅप्टर आहे असं मला वाटतं। आणि या पद्धतीने आपण 11th मध्ये मॅथमॅटिक्स फर्स्ट आणि फर्स्टचा स्टडी करणार आहोत आणि त्याच पद्धतीने पॅरलल आपण घेणार आहोत मॅथमॅटिक्स सेकंड। तर मॅथमॅटिक्स सेकंड कॉम्प्लेक्स नंबर मी सुरुवात केली आहे। हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे हा तुमच्यासाठी नवीन आहे। नवीन म्हणजे असं काही नाही घाबरून जाण्याचं नाही। कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय की एक कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे आतापर्यंत आपण सुरुवातीला जर आपण पहिल्यापासून जर बघितलं तर आपण फर्स्ट स्टँडर्डला गेलो, त्यामध्ये आपण तिथं होल नंबर शिकलो। होल नंबर शिकल्यानंतर होल नंबर म्हणजे 0 1 2 3 या पद्धतीने नंतर आपल्याला नॅचरल नंबर शिकवले गेले। नॅचरल नंबर नंतर आपण इंटिजर शिकलो, इंटिजर नंतर रिअल नंबर घेतले, रिअल नंबर नंतर इव्हन, ऑड, त्यानंतर प्राईम या पद्धतीचे आपण नंबर शिकत गेलो। परंतु अशी एक सिच्युएशन आली की तिथं मात्र सर्व नंबर पेक्षा एक वेगळा नंबर गरजेचा वाटला। थोडक्यात काय तर जर सपोज तुम्हाला 2 सॅटेलाइट मधलं डिस्टन्स काउंट करायचं, थोडक्यात मून आणि अर्थचं तुम्हाला काय करायचं डिस्टन्स काउंट करायचं, तिथं मात्र आपण असं काही मीटर किंवा घेऊन जाऊ शकत नाही, तर आपण लाईट इयर मध्ये ते काउंट करणार आहोत। आणि तिथं जी गोष्ट आहे ती इमॅजिनची की इमॅजिनेशन थोडं असतं आणि म्हणूनच या कॉम्प्लेक्स नंबरची सुरुवात तिथून झाली। आणि आपण जे काही नंबर्स आहेत थोडक्यात काय की तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल देतो, तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर पुढे दिसायला मिळेल। तर बघा ज्यावेळेस तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन 10th मध्ये शिकले तर क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये बघा व्यवस्थित आपण बघितलं की आपण डेल्टा घ्यायचो, तिथं डेल्टा b² - 4ac, डेल्टा इज इक्वल टू b² - 4ac। आणि तिथं तुम्ही म्हणले की b² - 4ac ची किंमत जर ग्रेटर दॅन 0 असेल तर त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आम्ही रूट्स, ओके, रिअल रूट्स म्हणले। आणि त्यानंतर b² - 4ac ची किंमत जर निगेटिव्ह येत असेल, काय येत असेल निगेटिव्ह येत असेल, तर तुम्ही तिथं म्हणले इट इज नॉट रूट, म्हणजे ते रूट नाही। मग ते रूट नाही म्हणजे कोण झाले,
मग तो झाला इमॅजिनरी पार्ट. काय झाला, तो इमॅजिन केलं आणि b² - 4ac ची किंमत जर निगेटिव्ह येत असेल, जो काही नंबर दिसतो तुम्हाला तो असतो तुमचा कॉम्प्लेक्स नंबर. थोडक्यात काय, अतिशय थोडक्यात जर सांगायचं ठरलं की कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय, तर एखादा स्क्वेअर रूट घ्या आणि त्या स्क्वेअर रूट मध्ये -3, -2, -1 घ्या आणि या नंबरलाच तुम्ही काय म्हणू शकता, कॉम्प्लेक्स नंबर म्हणू शकता. ओके, अतिशय सोपी कन्सेप्ट आहे. रूट मध्ये -1 ची किंमत असते आय, रूट मध्ये -1 ची किंमत असते आय. त्या कॉम्प्लेक्स नंबर नंतर तुम्ही मॅथमॅटिक्स सेकंड मध्ये बरेचसे काही चॅप्टर घेणार आहात. त्यामध्येच आहे सिक्वेन्स अँड सिरीज आहे, परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन्स आहे, त्यानंतर सेट रिलेशन आहे अँड फंक्शन आहे, कंटिन्युटी आणि डिफरन्शिएशन आणि कंटिन्युटी नावाचे. तर कंटिन्युटी जो चॅप्टर आहे तो 11th मध्येच कव्हर केलाय. 12th ची सुरुवात आपला स्टार्टअप डिफरन्शिएशन या चॅप्टरने आपल्याला करायची आहे. तर बघा, या मॅथमॅटिक्स फर्स्ट आणि मॅथमॅटिक्स सेकंड मध्ये अवघड असं काही नाही. सुरुवातीपासून जर व्यवस्थितपणे तुम्ही डिव्होशनली अभ्यास केला, स्टडी केला की मला मॅथमॅटिक्स जमायला पाहिजे, मला ते जमलंच पाहिजे, मला प्रत्येक एक्सरसाइज ही जमली पाहिजे, त्या पद्धतीने जर तुम्ही विचार केला तर तो मॅथमॅटिक्स सारखा आउट ऑफ मार्क मिळून देणारा पेपर तुम्हाला माहिती आहे. तुम्ही 10th मध्ये पण भरपूर अभ्यास केला असेल, तुम्हाला 10th मध्ये बरीचशी काही तुमच्या काही छोट्या मोठ्या तुम्हाला असेल कन्सेप्ट तुम्ही त्या क्लिअर केले आहेत. तुम्हाला कळालंय की मॅथमॅटिक्स मध्ये जास्त लिखाण नाही, फक्त जे काय ते ॲक्युरसी महत्वाचे. त्यानंतर त्याच्याही पुढे मी जाऊन सांगेल की बघा, 11th आणि 12th मध्ये जर तुम्हाला चांगल्या मार्कांनी पास व्हायचं असेल किंवा चांगले मार्क पाडायचे असेल तर अभ्यास करणं गरजेचं आहे. मी म्हणत नाही की पूर्ण तुम्ही 3-3, 4-4 तास अभ्यास करा. हार्डली तुम्ही दररोज एक अर्धा तास जरी मॅथमॅटिक्सला दिला तरी तो सफिशियंट आहे. सुरुवातीच्या काळामध्ये मॅथमॅटिक्स जड जाण्याच्या काही गोष्टी आहेत महत्वाच्या की त्या आपल्याला कळत नाही. मॅथमॅटिक्स त्यामुळे अवघड जायला सुरुवात होते. त्याचा पहिला मुद्दा आहे की कॉन्फिडन्स लेवल आपली. सपोज तुम्ही एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी घेतला आणि तो सॉल्व्ह करता करता त्याचं आन्सर जर तुम्हाला आलेलं नाही तर मात्र तुमच्या मनामध्ये एक चिडचिड तयार होते आणि असं वाटतं की हा खूप अवघड आहे, हा मला प्रॉब्लेम जमत नाही. पण त्याच्या पाठीमागची जर तुम्ही पार्श्वभूमी व्यवस्थितपणे जर बघितली तर सर्वात तुमचं आन्सर हे स्टार्टअपला बरोबर आलेलं असतं, मिडललाही तुम्ही काही कन्सेप्ट वापरून तो प्रॉब्लेम कन्वर्ट केला असतो, पण लास्टला ते आन्सर आणि बुक मधलं पाठीमागचं आन्सर जर मॅच झालं नाही तर मात्र तुमच्या मनामध्ये चिडचिड 100% होते आणि त्यामुळे आपण ती वही तशीच बाजूला ठेवून देतो आणि त्या विषयाकडे आपलं दुर्लक्ष होत जात असतं. सरांनी जर 4 प्रॉब्लेम सांगितले तर आपण 2 सॉल्व्ह करतो, आपले 2 सॉल्व्ह होत नाही आणि ते 2 सॉल्व्ह न झाले पण मला ते पहिले 2 पण मला जमलेले खास करून असं मनामध्ये ग्रह होतो आणि तो मॅथमॅटिक्सचा अभ्यास आपण तसाच मागे टाकतो. त्याचं मूळ कारण आहे तुमच्या काही बेसिक कन्सेप्ट आहे. तर मी म्हणेल मॅथमॅटिक्स मध्ये जर तुम्हाला चांगलं व्यवस्थितपणे समजून घ्यायचं असेल तर फ्रॅक्शनची ऍडिशन, सबट्रॅक्शन, त्यांची मल्टिप्लिकेशन आणि त्यांचं डिव्हिजन हे व्यवस्थितपणे येणं गरजेचं आहे. बघा, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्स मध्ये 2 कन्सेप्ट मी सांगतो, 1/3/2 आणि 1/3/2. या 2 प्रॉब्लेम मध्ये काहीतरी आन्सर सेम असेल का की यामध्ये काही बदल आहे, तर हे कळणं गरजेचं आहे. मॅथमॅटिक्स मध्ये बऱ्याचशा कन्सेप्ट इथं आपल्याला लागणार आहे. त्यानंतर बरेचसे असे विद्यार्थी आहेत की त्यांना बऱ्याचशा म्हणजे हे फर्स्ट झालं, हे सेकंड, म्हणजे मी सांगतोय की आपल्याला काय करायचंय की जेणेकरून आपली कॉन्फिडन्स लेवल ही वाढणार आहे. म्हणजे काही विद्यार्थ्यांसाठी हे खूप सोपं वाटत असेल, परंतु एक आत्मपरीक्षणाची गोष्ट आहे. तुम्हाला जर हे जमत असेल तर ऑब्विसली 100% मी समजून जाईल की तुम्हाला मॅथमॅटिक्स काय होणार आहे, इझी जाणार. बघा, दुसरा आहे 3/2 × 5/2. 4 नंबरचा प्रॉब्लेम मी सांगतो, 3/2 + 5/2. या 2 गोष्टींचा आन्सर परत सेम येईल का वेगळं येईल आणि जर येत असेल तर कोणत्या पद्धती येईल. त्यानंतर 5 नंबर आहे 3 × 5/7. याचा आन्सर किती येऊ शकतं आणि 3 × 3/7 × 5 चा आन्सर काय येऊ शकतं. म्हणजे असे बरेचसे काही प्रॉब्लेम आहेत की ते एकदम बेसिक लेवलला तुम्हाला घ्यावे लागणार आहे. त्यानंतर अतिशय माझ्या बरेचसे विद्यार्थी मित्र आहेत, -2 - 3 काय प्रश्न असणार, 1 - -3 काय प्रश्न असणार, त्याचं उत्तर काय येणार आणि दरवेळेस ते का बदलत नाही. ऍक्च्युअली ते युनिव्हर्सली एकच आहे, परंतु आपल्या मनामध्ये थोड्या वेगवेगळ्या चलबिचल गोष्टी असतात की मायनसचं काय होईल, प्लसचं असेल तर काय, आणि मग अशा काही गोष्टी आहेत त्या शॉर्टलिस्ट करा. ओके, त्यावरती आपण एक तुमची जर इच्छा असेल तर त्यावरती आपण एकदम बेसिकली की आपण म्हणेल की अगदी न संकोच करता अगदी 5th स्टँडर्ड पासून ती
10th स्टँडर्ड पर्यंत आपल्याला जे लागणारे असे छोटे छोटे रूल्स आहेत, जास्त काही तो मोठा व्हिडिओ होऊ शकत नाही, हार्डली आपला 10 ते 15 मिनिटांमध्ये किंवा हार्डली अर्धा तास जर घेतला आपण तर आतापर्यंतच्या आपले ज्या काही बेसिक कन्सेप्ट असतील त्या नक्कीच क्लिअर होईल असे मला खात्री वाटते. तर बघा, तुम्हाला जर खरंच असं वाटत असेल की आपला हा एक व्हिडिओ असा आपण करायला पाहिजे तर कमेंटमध्ये नक्की कळवा, आपण तो व्हिडिओ नक्कीच घेऊया. तर या आपण बोलत होतो 11th आणि 12th सायन्स मध्ये. तर 11th फर्स्ट मध्ये 9 चॅप्टर आणि सेकंड मध्ये 9 असे 18 चॅप्टर आपल्याला मॅथमॅटिक्स 11th स्टँडर्ड मध्ये बघायचे. यामध्ये 60% जे आहे, 60% हा तुमचा सिलेबस जो आहे त्या सीईटी लेवलला आलेला आहे 11th. म्हणजे बरेचसे काही जे कन्सेप्ट आहे तुमच्या, म्हणजे अगदी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल, स्ट्रेट लाईन असतील, त्यानंतर कंटिन्युटी असेल, डिफरन्शिएशन असेल, त्यानंतर कॉम्प्लेक्स नंबर असेल, सिक्वेन्स अँड सिरीज असेल, म्हणजे हा बराचसा सिलेबस सीईटीला तुमचा आहे. बराचसा म्हणजे थोडक्यात सीईटीचा 80-20 पॅटर्न, म्हणजे 11th जर 20% असेल तर 12th 80%. पण लक्षात घ्या, 12th जरी 80% असला तर त्यावरचा बराचसा काही भाग हा डिपेंड कोणावरती आहे तर 11th स्टँडर्डवरती आहे. 11th स्टँडर्ड मध्ये मॅथमॅटिक्सचा व्यवस्थित अभ्यास केला तर 12th मध्ये ज्यादा काय त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. फक्त महत्वाचं आहे बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं. आणि त्या बेसिकच्याही बेसिक म्हणजे आपल्याला सायन्सला ऍडमिशन घ्यायचंय आणि मला मॅथ घ्यायचा आहे तर मग मात्र मी यामध्ये अजिबात तुम्हाला डाऊट नको. एकदा हे डाऊट क्लिअर झाले की काय अडचण येते. एक छोटंसं एक्झाम्पल देतो तुम्हाला या बेसिक डाऊटचं. सपोज एखादा तुमचा जो पेपर आहे 10th पेपर होता, जॉमेट्री किंवा अल्जेब्रा असेल 40 मार्कचा. त्या 40 मध्ये कमीत कमी तुम्हाला 16 क्वेश्चन सॉल्व्ह करायला होते. म्हणजे बघा कसं की 1 मार्क, 2 मार्क्स, 3 मार्क्स अँड 4 मार्क्स. तर प्रत्येक तुम्ही अल्जेब्राचं जर नीट निरीक्षण केलं की प्रत्येक आन्सरला आपले शिक्षक नेहमी सांगतात की या आन्सरला तुम्हाला 1 मार्क आहे. आणि मग तुम्ही एरिया फाइंड आउट करता एखादा, तर एरियामध्ये कॅल्क्युलेशन मध्ये तुम्हाला काहीतरी शेवटच्या स्टेप मध्ये अडचण येते आणि तुमचं जर तिथं प्रॉब्लेम चुकला, मी सांगते 16 प्रॉब्लेम जर असेल तर 16 प्रॉब्लेम हे प्रत्येकी हे बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसतील तर तुमचे 16 मार्क जाणार आहेत. म्हणजे अतिशय म्हणजे तुम्ही पूर्ण प्रॉब्लेम काय केला तो सॉल्व्ह केला, परंतु तुम्हाला आन्सर मात्र त्याचं काही आलेलं नाही. केवळ का तर या बेसिक कन्सेप्टवर. सेम कंडिशन तुमची 11th आणि 12th मध्ये होणार. सेम कंडिशन 11th आणि 12th मध्ये होणार आहे. आणि मग एक एक मार्क जर आपला गेला तर 40 मायनस 16 मार्क. ओके, म्हणजे तुम्हाला किती मार्क पडतात तरी तुम्हाला 24 मार्क पडेल. 40 पैकी 24 आणि 24 जर तुमचा स्कोर आला तर ऑब्विसली तुमचा स्कोर जो आहे तो 70 to 75 पर्यंत राहील. आणि जे आपले स्वप्न होते अबो 90 चे ते मात्र तिथे कुठेतरी अडचणीत येतात. प्रत्येकाचं बघा आता अपेक्षा आहे की मला 90 च्या अबो मार्क पडले पाहिजे, छान पडतील. पण लक्षात घ्या की तुमचा जर या प्रॉब्लेम मध्ये नक्कीच जर तुम्हाला याच्यात हे सर्व प्रॉब्लेमचं सॉल्व्ह करता आले तर 100% लक्षात घ्या तुमचा स्कोर अबो 90 असणार आहे. परंतु यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मात्र आपला स्कोर परत रिवर्स घ्यायचा 70 to 75. आणि मग समजून घ्या की काय गडबड झाली. पेपर चेक करणाऱ्याकडे गडबड अजिबात नसणार आहे, गडबड तुमच्या या प्रॉब्लेम मध्ये असणार. म्हणून यावर विशेष लक्ष द्या. मग असं समजून घेऊ नका की मी 11th स्टँडर्डला आलोय, सायन्स करे, मला अबो 90 मार्क आहे आणि मग मी याचा कशाला अभ्यास करू. करा, परत एकदा करा, त्या कन्सेप्ट परत एकदा क्लिअर करून घ्या. या कन्सेप्ट असा नाही की जानेवारी मध्ये वेगळा रूल आहे, फेब्रुवारी मध्ये वेगळा रूल आहे. सर्व रूल हे कायम आहे, कंपल्सरी आहे. प्रेझेंट मध्ये तेच होते आणि पास्ट मध्ये तेच आहे आणि फ्युचर मध्येही तेच असणार आहे. याच्यात बदल होणार नाही. बघा, यावरती आपण व्हिडिओ नक्की करू, कमेंट मध्ये कळवा. तर ह्या सर्व झाला आपला मॅथमॅटिक्सचा विषय. 12th स्टँडर्डचं थोडं सांगतो की 12th स्टँडर्ड मध्ये पण तुम्हाला 80 मार्काचा 40 मार्काचा आणि 40 मार्क सेकंड असं एकत्रच पेपर तुम्हाला द्यायचा आहे 80 मार्क्स. मग यामध्ये मात्र तुम्हाला काही वेटेज दिले. म्हणजे चॅप्टर मॅथमॅटिक्स फर्स्ट मध्ये आणि मॅथमॅटिक्स सेकंड मध्ये जर 18 चॅप्टर असेल त्याच्यामध्ये काहीतरी वेटेज आहे. हा चॅप्टर 6 मार्कला, हा 8 मार्कला, 12 मार्कला, आउट ऑफ म्हणजे यामध्ये तुम्हाला काही गोष्टी अटेम्प्ट एनी 4 अटेम्प्ट एनी वाय फक्त एकच बॅच अशी होती की आय थिंक की तिला कंपल्सरी जेवढे दिले तेवढेच सॉल्व्ह करायला होते. मात्र तुम्हाला तसे नाही, आता कन्सेप्ट बऱ्याचशा बदललेल्या आहेत. म्हणजे पॅटर्न हा फिक्स झालेला आहे की 1 मार्क क्वेश्चन, 2 मार्क क्वेश्चन, 3 मार्क क्वेश्चन अँड 4 मार्क क्वेश्चन. पहिले 1 मार्क क्वेश्चन पण कमी होते, पण आता मात्र 1 मार्क क्वेश्चन पण आलेले आहेत. तुमच्या 10th च्या बेसिसवरच सर्व सिलेबस कंप्लीट केल्यामुळे मल्टिपल चॉईस क्वेश्चन पण तुम्हाला असणार आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन पण असणार आहे. त्यानंतर थेरम पण तुम्हाला असणार आहे 12th स्टँडर्ड मध्ये. सेम पॅरलल 11th मध्ये असणार आहे. 11th मध्ये मॅथ फर्स्ट सेकंड मिळून 80 मार्कचा पेपर. आउट ऑफ 80 मार्क मध्ये तुम्हाला काय जे आहे पेपरचं वेटेज तुम्हाला तुमचा जो चॅप्टर आहे त्याचं
तर मग बघा आपल्याकडे मॅथमॅटिक्स फर्स्ट आणि मॅथमॅटिक्स सेकंडच्या 18 चॅप्टर पैकी आज आपण आपल्या सिलेबस वळूया. त्याआधी मी माझी ओळख करून देतो. माझं नाव आहे झुराळे सर. ओके, आपला हा डीजेड अकॅडमी नावाचा YouTube चॅनल आहे. यावर तुम्ही 11th आणि 12th चे बरेचसे काही व्हिडिओज बघू शकता आणि लाईक आणि सबस्क्राईब करू शकता. ओके, सर्वप्रथम सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून मी पुढचा व्हिडिओ ज्यावेळेस तुम्हाला शेअर करल, पब्लिक करल, त्यावेळेस तो प्रथम तुम्हाला येईल. ओके, आणि बेल आयकॉन पण जरूर क्लिक करा. तर बघा आपला एक्सरसाइज सायन्स मध्ये 11th स्टँडर्ड मध्ये आपण मॅथमॅटिक्स सेकंड मधला चॅप्टर नंबर 5 बघत आहोत, सेट रिलेशन अँड फंक्शन. ऍज अ सिलेबस ऑफ सीईटी नुसार आपण जात आहोत. सीईटीच्या सिलेबस मध्ये सेट रिलेशन फंक्शन असेल. सेट रिलेशन अँड फंक्शन जुन्या सिलेबस मध्ये फंक्शन पण ऍड केलं होता, पण फंक्शन आपल्याला हा तुम्हाला सेपरेट चॅप्टर दिलाय, त्याला वेटेज जादा दिलं. त्याचं कारण असं की फंक्शन कन्सेप्टच आपल्याला ती कळाली पाहिजे. कारण की 12th मध्ये बरेचसे काही फंक्शन येत राहणार आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, इव्हन फंक्शन, ऑड फंक्शन वगैरे असे भरपूर फंक्शन येणार आहे. लॉगॅरिथमिक फंक्शन, कंपोजिट फंक्शन. मग फंक्शन म्हणजे काय ते आपण त्या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. तर सेट अँड रिलेशन 9th स्टँडर्ड मध्ये सगळ्यात सोपा चॅप्टर असणारा सेट. आणि हे नवीन वाढला रिलेशन. रिलेशन म्हणजे आपण काय म्हणू शकतो थोडक्यात त्याला रिलेशन, दोन व्यक्तींमधलं रिलेशन काय असू शकतं म्हणजे का बरं. मग रिलेशनचे टाइप्स आहेत 3. तुम्ही त्याबद्दल रिफ्लेक्सिव्ह, सिमेट्रिक आणि ट्रान्झिटिव्हिटी याबद्दल सुद्धा तुम्ही अभ्यास केला आहे. हे त्याला आपण रिलेशन म्हणतो. आणि ते तीनही जर असेल त्याला इक्विव्हॅलन्स रिलेशन आपण. ओके, रिलेशन झाले तुमचे बरेच त्यापैकी. तर मग सेट, मग डेफिनेशन ऑफ सेट हा चॅप्टर अतिशय छोट्या मार्काला जरी असला तरी हा खूप सुंदर असा चॅप्टर डिझाईन केलाय बघा. तर चॅप्टर नंबर 5 सेट रिलेशन 11th स्टँडर्ड सेट. काय डेफिनेशन ऑफ सेट? द कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट. द कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट. म्हणजे कलेक्शन आहे म्हणजे एकत्र केले, पण कसे वेल डिफाइंड ऑब्जेक्ट. वेल डिफाइंड ऑब्जेक्ट थोडक्यात काय, मग त्याचं एक्झाम्पल देते बघा. क्रिकेट टीम वेल डिफाइंड आहे बघा. त्याच्यामध्ये बॉलर्स आहेत, बॅट्समन आहेत, 11 प्लेयर्स आहेत. ओके, विकेट कीपर आहेत या पद्धतीने. त्यानंतर कलेक्शन ऑफ 11 क्लास, ते पण कलेक्शन वेल डिफाईन आहे. म्हणजे त्यामध्ये फक्त 11 क्लास असं स्पेशल वर्ड वापरल्यामुळं तो 11 चा आपण वेल डिफाईन म्हणू शकतो. त्यानंतर क्रिकेट टीम आहे, फुटबॉल टीम आहे, म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धतीने सेट ऑफ नॅचरल नंबर म्हणता येईल. त्याच्यामध्ये फक्त नॅचरल नंबर आहे 1 2 अप टू. आणि मग या पद्धतीने द कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट. वेल डिफाइंड महत्वाचं, कलेक्शन तर आहे एकत्र. ओके, वेल डिफाइंड ऑब्जेक्ट. त्यानंतर तो सेट आहे म्हणजे याचे काही डिफरन्स टाइप्स आपण केले. रिप्रेझेंट ऑफ सेट, जो सेट आहे तो आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने दाखवता येतो. मग त्यामध्ये 3 पद्धती कोणत्या आहेत? तर पहिली आपण बघितली बघा रोस्टर मेथड. कोणती मेथड? रोस्टर मेथड. सेकंड आहे आपली सेट बिल्डर मेथड. कोणती? सेट बिल्डर मेथड. आणि तिसरी आहे व्हेन डायग्राम. ही व्हेन डायग्राम एक नवीन शब्द तुम्ही तुमच्यामध्ये ऐकलेला असेल. तर पहिली आहे आपल्याला रोस्टर मेथड. मग या रोस्टर मेथड मध्ये आपण काय म्हणू शकतो, आपण लिस्ट करत असतो बघा. लिस्ट, सपोज ए नावाचा मी सेट घेतला आणि त्या ए नावाच्या सेट मधून मी संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे आणि काय घेतलं सॅटरडे. आणि मी प्रत्येक डे झाल्यानंतर काय केलं कॉमा कॉमा कॉमा. म्हणजेच काय, रोस्टर मेथड मध्ये काय करतो आपण, एक सेट घेतो आणि त्या सेट मध्ये काय करत असतो, प्रत्येक एलिमेंट कॉमा घेऊन घेत असतो. कॉमा 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 अशा पद्धतीने. आणि मग याला म्हणतो आपण रोस्टर मेथड. मग या रोस्टर मेथड मध्ये सेम एलिमेंट आपण रिपीट करत नाही. सेम एलिमेंट काय करू शकत नाही, रिपीट करत. थोडक्यात तुमचा एक क्लास आहे 20 स्टुडंटचा. या 20 स्टुडंट मध्ये तुमच्या प्रत्येकाचं नेम आपण घेतलं. मग ए नावाचा व्यक्ती असेल, बी नावाचा असेल, सी असेल, डी असेल. परंतु जर डी नावाचे 2 व्यक्ती होत असेल तर त्या दोघांपैकी आपण एकच कन्सिडर करणार आहोत. ओके, म्हणजे सेम नंबर असेल ते आपण काय करतो 2 टाइम्स दिल्याने फक्त एकदाच लिहितो. त्यानंतर सेट बिल्डर म्हणजे असे काही बरेचसे प्रॉब्लेम असतात की ज्यामध्ये आपल्याला सपोज भरपूर म्हणतात द सेट ऑफ इव्हन नंबर. द सेट ऑफ इव्हन नंबर. मग सेट ऑफ इव्हन नंबर म्हटलं की त्यामध्ये 2 4 6 8. मग यामध्ये x बिलॉंग्स टू n सच दॅट x बिलॉंग्स टू n such that x is equal to 2n. x is equal to 2n. म्हणजे प्रत्येक नंबर घेण्यापेक्षा म्हणजे असं कसं घेणार बरोबर, जर तुम्ही म्हणले असते रोस्टर मध्ये कसे घेतले असते, सम इव्हन नंबर 2 4 6 8 10 12 14 16 18 आणि अप टू सो ऑन असं जोपर्यंत संपत नाही. पण इथे कसं झालं, शॉर्ट मध्ये झालं. x मला जो काय नंबर पाहिजे बिलॉंग्स टू n, कुठला आहे तो, नॅचरल नंबर मधला आहे.
सच दॅट x इज इक्वल टू 2n, म्हणजे त्या काही नॅचरल नंबरला आहे त्याला जर तुम्ही 2 न मल्टिप्लाय करत असले जो नंबर येणार आहे तो ऑब्विसली कोणता असणार आहे, इवन नंबर असणार आहे. त्यानंतर आहे व्हेन डायग्राम. अ पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ डायग्राम इज कॉल्ड ॲज व्हेन डायग्राम. पिक्टोरियल डायग्राम म्हणजे काय, जी क्लोज असेल, म्हणजे हा ट्रायंगल आहे तिला पिक्टोरियल डायग्राम क्लोज आहे. सर्कल आहे, शक्य तुम्ही सर्कल मध्ये घेतले बघा 1 2 3 असे लिहिणार. ओके, पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन म्हणजे काय, असं या पद्धतीने क्लोज शेप, तिन्ही सर्व बाजूने कसे असते ते क्लोज. त्यानंतर या पद्धतीने युनिव्हर्सल सेट, तुम्ही असं म्हणजे एक्स म्हणायचे, हा ए सेट, हा बी सेट म्हणायचे, हा ए सेट, हा बी सेट, आणि हा त्याचं काय झाला इंटरसेक्शन. ही खूप पुढची गोष्ट आहे, 9th मध्ये आपण घेतले बघा. त्यानंतर रोस्टर मेथड मध्ये काय आली की प्रत्येक एलिमेंट मधला सेट काय करून घ्यायचा, कॉमा करून लिहायचा, आणि डबल असेल तर सिंगल एकदाच लिहायचा. सेट बिल्डर मध्ये भरपूर काही मोठा सेट असेल त्याला सिम्प्लिफाय करायचं, कसं x बिलोंग्स टू so and such that, यामध्ये x इज इक्वल टू 2n, म्हणजे असे बरेचसे काही प्रॉब्लेम असणार आहे ते आपण त्यावेळेस घेणार आहोत. मग सेट बिल्डर मध्ये काय प्रॉफिट काय आहे यामध्ये की आपल्याला सर्व आज एवढा काही सेट लिहिण्याची गरज पडत नाही. एक सिम्प्लिफाय वर्ड जरी वापरला आपण ऍडजस्टमेंट टेबल स्टेटमेंट तरी आपल्याला ते कोणती मेथड होती, सेट बिल्डर मध्ये. व्हेन डायग्राम मध्ये काय होतं की काही गरज नाही, हे सर्व एक डायग्राम काढायची, त्या डायग्राम मध्ये सर्व काही गोष्टी आपल्याला रिप्रेझेंट करता येतात, त्याला आपण म्हणतो व्हेन डायग्राम. पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ डायग्राम कॉल्ड एज व्हेन डायग्राम. त्यानंतर नंबर ऑफ एलिमेंट इन अ सेट, म्हणजे एखादा सेट घेतला सपोज हा संडे मंडे ट्यूसडे वेडनेसडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे, किती होते, किती डे आहे, 1 2 3 4 5 6 7, म्हणून n ऑफ a इज इक्वल टू काय आला 7. नंबर ऑफ एलिमेंट प्रेझेंट इन सेट कॉल्ड एज नंबर ऑफ एलिमेंट, n ऑफ a. n ऑफ a म्हणजे काय की ते आपण तुम्ही प्रोबॅबिलिटी मध्ये घेतले, n ऑफ a probability of a is equal to n of a upon n of s. n of s म्हणजे काय घेतलं की देअर नंबर ऑफ प्रेझेंट सॅम्पल स्पेस किती आहे, ते 1 आहे का 2 आहे का 3 आहे, आणि मग नंबर ऑफ सेट. आणि मग हे जे सेट आहे या सेटचे काही प्रकार आहेत. मग या सेटचे काय प्रकार आहेत, टाइप्स ऑफ सेट. काय टाइप्स ऑफ सेट, मग याच्यामध्ये जवळजवळ 11 स्टेप आहे, 11 सेट आहे. किती आहे, 11 सेट. यापैकी मी समोर लिहिलेले व्यवस्थितपणे लिहून घ्या, आणि ते आपण काय घेणार आहोत, पॉइंट वाईज घेणार आहोत. यामध्ये थोडीफार माहिती देतो. ओके, पहिला आहे एम्प्टी सेट. आता एम्प्टी सेट म्हणजे काय की असा सेट की ज्यामध्ये नंबरच प्रेझेंट नाही. म्हणजे कसे, मी जर तुम्हाला म्हटलो 1 आणि 2, काय घेतला 1 आणि 2, आणि विचारलं की या मधला नॅचरल नंबर कोणता, दोघांच्या मधला नॅचरल नंबर कोणता, 1 आणि 2 च्या मधला नॅचरल नंबर कोणता. तुम्ही म्हणा सर की 1 नंतर 2 येतोय आणि 2 नंतर 3 येतोय, पण 1 आणि 2 च्या मध्ये कोणताही नॅचरल नंबर नाही, आणि म्हणून नंबरच नाही म्हणजे सेट आला का नाही, म्हणजेच एम्प्टी सेट, आणि इट इज रिप्रेझेंटेड बाय ओनली 5. त्याला 5 म्हणतात. या 5 म्हणजे काय, एम्प्टी सेट, की त्या सेट मध्ये एकही एलिमेंट प्रेझेंट नाही. ओके, त्यानंतर सिंगलटन सेट. काय म्हणतो मी, सिंगलटन सेट म्हणजे असा एलिमेंट की त्यामध्ये फक्त आणि फक्त एकच एलिमेंट प्रेझेंट आहे. मग म्हणलं द प्रेसिडेंट ऑफ इंडिया, द प्रेसिडेंट ऑफ इंडिया, इंडियाचे प्रेसिडेंट किती असणार, एकच असणार ना. मग सिंगलटन सेट झाला तो काय झाला, सिंगलटन सेट, ओनली सेट, वन सेट. ओके, त्यानंतर आहे फायनाइट सेट. काय असणार, फायनाइट सेट. मग फायनाइट म्हणजे काय तर मर्यादित असलेले नंबर्स, म्हणजे काय की ते आपल्याला लिहिता येईल असे. ओके, फायनाइट. आता थोडं पुढे गेले की त्यामध्ये दोन गोष्टी परत येणार आहे, काउंटेबली फायनाइट आणि काउंटेबली इनफायनाइट. ओके, जे काउंट ते असो ते पुढची गोष्ट आहे. फायनाइट म्हणजे असा सेट की ज्यामध्ये मर्यादित नंबर्स अवेलेबल असणार आहे. त्यानंतर इनफायनाइट सेट. इनफायनाइट सेट म्हणजे त्यामध्ये आपण काउंटेबल करतोय पण ते वाढतच जात आहे, काउंटेबली इनफायनाइट. म्हणजे काय, सेट ऑफ नॅचरल नंबर मध्ये किती नंबर असणार बरं नॅचरल मध्ये, मग 1 2 3 4 5 अप टू इन्फिनिटी, अप टू इन्फिनिटी, म्हणजे काउंट करता करत आणखीन पुढे जाणार, म्हणून आपण त्याला म्हणतो इनफायनाइट सेट. मग सबसेट, काय म्हणतात आपल्याला, सबसेट. सबसेट म्हणजे सर्वात महत्त्वाचं बघा, सबसेट. मग सबसेट बद्दल माहिती घेताना आपल्याला एक सेट मी गृहीत धरतो, त्यावरती मला बऱ्याचशा काही सांगायचं आहे. ए सेट मी घेतला 1 2 3, काय घेतलं मी, ए सेट 1 2 3, आणि एक बी सेट घेतला फक्त 3. तर हा बी जो आहे हा बी सबसेट आहे कोणाचा, ए चा. बी हा सबसेट आहे ए चा, कारण की बी मध्ये जो एलिमेंट आहे 3 हा कोणामध्ये
मधला आहे, ए मधला आहे, म्हणून बी इज अ सबसेट ऑफ ए. मग या बी मध्ये जर पूर्ण 1 2 3 एलिमेंट आले सर्व, तर आपण एक असे रेशो होता. बी इज अ सबसेट ऑफ ए, सबसेट ऑर इक्वल टू सेट. त्याला काय म्हणतो आपण, हा ए आणि बी ज्यावेळेस इक्वल होईल त्यावेळेस आपण असं पण म्हणू शकतो बी इज अ सबसेट ऑफ ए. ओके, आणि मग सबसेट ऑफ ए, बी इज अ सबसेट. मग इथं 1 असू शकता, 2 याला पण सबसेट म्हणणार. पण इथं जर म्हणलं आपण 4, काय आला 4. पण बी मधला 4 ए मध्ये आहे करे, असो 1 आणि 2 आहे पण 4 आहे का नाही, आणि म्हणून बी इज नॉट अ सबसेट ऑफ ए असं आपण म्हणू शकतो. कधी, जेव्हा बी मधला एलिमेंट हा ए मध्ये येत नसेल तर. ओके, मग यामध्ये हा ए आणि हा बी असेल तर बघा असं पण दाखवू शकतो बी इज अ सबसेट ऑफ ए, बी इज अ सबसेट ऑफ ए, किंवा असे म्हणू शकतो बी इज अ सबसेट ऑफ ए, सबसेट ऑर इक्वल टू कधी होणार 1 2 3 असेल तर आणि तरच. ओके, या पद्धतीने. त्यानंतर सुपरसेट, त्यानंतर काय सुपरसेट. सुपरसेट म्हणजे काय, तर ए इज इक्वल टू असेल 1 2 आणि 3 आणि बी इज इक्वल असेल फक्त ओनली 4. मग बी हा सुपरसेट आहे, म्हणजे इक्वल नाही. कसा असेल, सुपर असेल, म्हणजे बी हा नेहमी लहानच असणार. बी हा नेहमी कसा असणार, लहानच असणार. त्याला आपण काय म्हणूया, सुपरसेट. प्रॉपर सबसेट, प्रॉपर पण याच पद्धतीने. प्रॉपर म्हणजे बघा, प्रॉपर मध्ये सॉरी 1 2 3 आणि इथं इक्वल टू असू शकतो, ए और इक्वल टू बी पण असू शकतो. पण प्रॉपर सबसेट मध्ये मात्र बी हा बी मध्ये बी हा नेहमी कसा असणार, लहानच असणार. कशामध्ये, प्रॉपर सबसेट मध्ये. नंतर आहे पॉवर सेट, सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट बघा, पॉवर सेट. पॉवर सेट बघा, लक्ष द्या, हे सीईटी साठी आहे. सीईटी सर्वात महत्त्वाचं पॉवर सेट. पॉवर सेट इज डिनोटेड बाय P of A. Proper set is power set denoted by P of A. All possible subset of A called as power set. All possible subset of A याची डेफिनेशन आहे. म्हणजे काय, A इज इक्वल असेल 1 2 आणि 3, तर याचा पॉवर सेट असणार. पॉवर सेट, पॉवर सेट म्हणजे याचे सबसेट. एव्हरी एम्प्टी सेट इज सबसेट ऑफ एनी सेट. एम्प्टी सेट 5. नंतर सिंगलटन 1 2 3. नंतर पेअर मध्ये कोण 1 2, नंतर 2 3 आणि एक पूर्ण 1 2 3. किती झाले हे 1 2 3 4 5 6 7 आणि अजून एक कोणता राहिला, कोणता 3 1. ओके, 3 1 किंवा 1 3. किती झाले टोटल 8. पॉवर सेट ऑफ ए इज इक्वल टू 8 एलिमेंट. किती एलिमेंट 8. आणि सगळ्यात महत्त्वाचं 2 रेज टू n एलिमेंट असतात पॉवर सेट मध्ये. म्हणजेच काय, ए मध्ये किती एलिमेंट आहे 3, आणि म्हणून 2 रेज टू 3 इज इक्वल टू किती 8. म्हणून या पॉवर सेट मध्ये किती एलिमेंट असणार आहे, 8 असणार आहे. सपोज 1 2 3 4 घेतला तर हाऊ मेनी पॉवर सेट एलिमेंट, तर 2 रेज टू काय घेणार इथं 4 घेणार, आणि जो आन्सर इथे काय असेल, पॉवर सेट असेल. कोणाचा, त्या ए चा. त्यानंतर इक्वल सेट. इक्वल सेट म्हणजे काय, की दोन्ही सेट मध्ये सेम एलिमेंट येत असतील. काय असेल, दोन्ही पण सेट मध्ये सेम एलिमेंट येत असेल तर आपण त्याला म्हणतो इक्वल सेट. आणि लास्ट वनचा आहे 10 नंबर, युनिव्हर्सल सेट. आपल्याला जो माहिती आहे एक्स, आपण एक्स और यू ने आपण काय करतो, तो डिनोट करतो, कॉल्ड ॲज युनिव्हर्सल सेट, की ज्यामध्ये सर्व तो सर्वांचा एक सेट असतो, की त्यामध्ये सर्व एलिमेंट काय असतात, कंबाईन झालेले असतात. थोडक्यात कॉलेज असेल तर कॉलेज म्हणजे काय युनिव्हर्सल सेट आहे, आणि त्यामधला प्रत्येक क्लास हा मग काय असेल, सबसेट असेल. ओके, या पद्धतीने आपण आहे सेट रिलेशन आपण घेत आहोत. सेट म्हणजे तुम्हाला डेफिनेशन घेतली. डेफिनेशन आपण सेट रिप्रेझेंट 3 टाइपने घेणार, रोस्टर मेथड, सेट बिल्डर आणि वेन डायग्राम. त्यानंतर नंबर ऑफ एलिमेंट कसे काउंट करायचे, डायरेक्टली काउंट करा. टाइप्स ऑफ सेट आहे 9 आणि 10. तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये हे सर्व दिलेले आहेत. व्यवस्थितपणे त्याचे डेफिनेशन लिहून घ्या. यावरती आपण परत एकदा त्याचे डेफिनेशन, त्याचे एक्झाम्पल घेणार आहोत. ओके, बघा, तर हा होता आपला आजचा फर्स्ट व्हिडिओ. म्हणून तुम्हाला मी सर्वप्रथम तुमची इन्फॉर्मेशन दिली. इन्फॉर्मेशन नंतर आपण आज सुरू करतोय, काहीतरी सुरू कराय म्हणून आपण इथे चॅप्टर नंबर 5 सेट अँड रिलेशन मॅथमॅटिक्स सेकंड साठी आपण इथे स्टार्टअप केलेला आहे. त्यामध्ये आज डेफिनेशन घेतले, सेट, त्याचे टाइप्स आणि टाइप्स ऑफ सेट्स आपण इथे घेतलेले आहेत. ओके, व्यवस्थितपणे आजच्या लेक्चर मध्ये काय, आणि तुम्हाला सांगितलं होतं की जे प्रॉब्लेम आहेत ते नक्की कळवा, कमेंट मध्ये कळवा. तो व्हिडिओ पण आपण लवकरच अपलोड करू, गरज असेल तर. नसेल तर थँक यू व्हेरी मच. तर बघा, या पद्धतीने आपला होता आजचा हा व्हिडिओ. ओके, थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड लाईक अँड सबस्क्राईब.